तर थोड्याच वेळात पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. डी.वाय. पाटील यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येत जनसमुदाय या ठिकाणी एकवटलाय. देशातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि पद्मश्री पुरस्कार विजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डी.वाय. पाटील यांचं काल कोल्हापुरात निधन झालंय. त्यांनी वयाच्या 90व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. थोड्याच वेळात डी.वाय. पाटील यांच्यावर अंत्यविधी केला जाईल आणि या अंत्यविधीसाठी हजारोंच्या संख्येनं डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय या ठिकाणी एकवटलाय. महाराष्ट्रात शिक्षण महर्षी या उपाधीनं ते ओळखले जात होते आणि त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात मोठं साम्राज्य उभारलंय. डी.वाय. पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. हे दृश्य आपण पाहतोय. आता थोड्याच वेळात डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप दिला जाईल. त्यांच्यावर अंत्यविधी संपन्न होईल. डी.वाय. पाटील यांची राजकीय कारकीर्द प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून सुरू झाली. थोड्याच वेळात डॉक्टर डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडले जात आहे. सतेज, थोड्याच वेळात आता अंत्यविधी पूर्ण पडेल. नक्कीच मेघना, आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून अंत्य विधीसाठीची तयारी आहे ती पूर्ण झाली आहे. पार्थिव देखील या कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंडवर असेल तर हजारोंचा जनसमुदाय या खरं तर अंत्यविधीला उपस्थित आहे. आता जो शासकीय इतमामातला जो अंत्यविधी होणार आहे त्यातला जो ध्वज जो आहे, जो डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवावरती जो अंतरला गेलेला होता, तो आता ध्वज आहे तो काढण्यात आलेला आहे आणि तो सन्मानपूर्वक ध्वज आहे तो डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केला जाईल. तर हे सगळे विधी आहेत त्या ठिकाणी आता पार पडताना पाहायला मिळतात. अनेक दिग्गज मान्यवर जे आहेत त्या ठिकाणी, सर्वपक्षीय मान्यवर जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की आता जो ध्वज आहे तो आता जे तिचे मोठे आहे संजय पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि त्यांना पोलीस दलाच्या वतीनं जो आहे तो एक सल्यूट आहे तो करण्यात आलेला आहे. आता थोड्याच वेळांमध्ये जे मान्यवर आहेत त्यांनी त्यांच्या हस्ते जे आहे ते पुष्पचक्र या ठिकाणी खरं तर अर्पण केलं जाणार आहे. आणि याच ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये शासकीय इतमामात पोलीस दल या ठिकाणी फैरी काढून या ठिकाणी खरं तर त्यांना जे आहे ते मानवंदना देणार आहे. आपण पाहतोय दृश्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत, अबाल वृद्ध जमलेले आहेत. या ठिकाणी आम्ही हे सगळे जे अंत्यदर्शन घेण्यासाठी खरं हे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळते. खूप मोठ्या संख्येनं ही अंत्ययात्रा निघालेली होती. आणखी सगळ्यांनी डोळे जे आहेत ते खरं तर पाणवलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर खूप असा दुःखद प्रसंग कोल्हापूरकरांसाठी आहे, कारण डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कार्य खूप मोठं होतं. त्यांनी शिक्षण क्षेत्रात तर कार्य केलंय, सामाजिक क्षेत्रात कार्य केले, त्यासोबतच प्रत्येक क्षेत्रात एक नावलौकिक आहे तो डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी कमवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि अनेक शिक्षण संस्थांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी दरवर्षी त्यांनी घडवलेले आहेत. आणि त्याच खरं तर आता डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं काल निधनानंतर आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते या ठिकाणी केले जात आहेत. आणखी याची काही वेळातच पुढच्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते त्यांना पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्यावरती जो भडाग्नी आहे तो या ठिकाणी दिला जाईल. मात्र सर्वच कोल्हापूरकरांचे डोळे या निमित्तानं पाणावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. मेघना, सतेज, खरं तर डी.वाय. पाटील यांच्या आठवणीनं उजाळा देण्यात येतोय, उजाळा दिला जातोय. जसं तुम्ही सांगितलं की सगळ्यांचेच डोळे पाणावलेले आहेत. महत्वाचं म्हणजे आज दिवसभर त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सतेज, नक्कीच मेघना, आपण पाहिलं तर डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं जे काम निधन झालेलं आहे, या निधनानंतर
अनेक विविध राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी खरं तर कालपासून मोठ्या प्रमाणात रेग लागलेली पाहायला मिळत होती. त्यांचं अंत्यदर्शन घेत त्यांच्या ज्या आठवणी खरं तर जागवलेल्या आहेत. यावेळी खरं तर खासदार शाहू छत्रपती महाराज असतील, संभाजीराजे छत्रपती असतील, विजय वडेट्टीवार असतील, जयंत पाटील असतील यांच्यासह खरं तर अमित देशमुख असतील, वनमंत्री गणेश नाईक असतील, अंबादास दानवे असतील, विजय कोळसे पाटील असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, छगन भुजबळ असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्यासह अनेक दिग्गज सर्वपक्षीय नेत्यांनी जे आहे ते खरं तर त्यांच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. आणि आठवणी सांगताना प्रत्येकाचा जे आहे ते डोळे पाणावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी खूप असं मोठं कार्य केलेलं आहे की जेणेकरून प्रत्येकाचंच त्या ठिकाणी खरं तर या ठिकाणी आपल्याला दुःख व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर ज्या पॅव्हेलियन मैदानावरती आता हा अंत्यविधीचा जो कार्यक्रम आहे तो पार पडतोय, तो कार्यक्रमात डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं जे अखेरचं दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने अक्षरशः नागरिक आलेले आहेत. त्यामध्ये महिलांचा समावेश आहे, लहान मुलांचा समावेश आहे. त्यावर पाहिलं तर सकाळपासून कोल्हापुरात खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस होता. आता काहीशी उघडीप आहे ती साधारणतः 2 तासापासून मिळालेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक आहेत ते घराबाहेर पडलेले आहे. खरं तर 2 दिवस हा कसबा बावडा खरं तर डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निवासस्थान त्यांच्या परिसरात आहे आणि हाच बावडा परिसर 2 दिवसापासून बंद आहे आणि आज देखील पूर्णतः कडकडीत बंद आहे तो या ठिकाणी पाळला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावरती प्रेम करणारे हजारोंच्या संख्येने जे आहेत ते या ठिकाणी नागरिक दाखल झालेले आहेत. आणि एकूणच पाहिलं तर त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि त्यासोबतच कृषी असेल, शैक्षणिक कार्याचा जो खरं तर या ठिकाणी केलेलं कार्य आहे त्याची ती हजारोच्या संख्येने जे नागरिक जमले त्यांची ती पोचपावती आपल्याला मानावी लागेल. काही वेळामध्ये पोलीस दल असेल, महसूल प्रशासन असेल आणि जे उपस्थित मंत्री आहेत आणि इतर जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्फत जे आहे ते खरं तर पुष्पचक्र अर्पण करून जे त्यांच्या पार्थिवाला अखेरचा जो निरोप आहे तो दिला जाईल. आणि त्यासोबत पोलीस दलाच्या वतीने या ठिकाणी शासकीय इतमामात हवेत फेरी झाडून जे मानवंदना दिली जाते ती देखील एक मानवंदना दिली जाणार आहे. त्यानंतर हितेश पाटील आणि संजय डी पाटील यांच्या खरं तर दोघांच्याही उपस्थितीमध्ये या ठिकाणी हे अंत्यविधी आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि धडाकणी दिला जाणार आहे. एकूणच जर पाहिलं तर सध्या या ठिकाणी हळूहळू का होईना मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत. पाटील कुटुंबीय आहेत ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि आता अंत्यविधीची तयारी पूर्ण झालेली असून थोड्याच वेळांमध्ये या ठिकाणी जे आहे ते महसूल प्रशासन असेल आणि इतर जिल्ह्याचे प्रशासन असेल यांच्या वतीने जे आहे ते आता पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी होणार आहे. आपण दृश्याच्या मधून पाहतोय की जे डी.वाय. दादांचे मोठे पुत्र आहेत संजय डी पाटील त्यांच्या उपस्थितीमध्ये करत आता हे काही अंत्यविधीचे कार्यक्रम जे आहेत ते आता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यासोबत त्या ठिकाणी सतेज पाटील देखील आहेत, इतर कुटुंबीय देखील आहेत आणि या सगळ्यांचा जो आता खरं तर अंत्यदर्शनाचा जो अंत्यविधीचा जो कार्यक्रम आहे पहिला कार्यक्रम तिथे सुरुवात झालेला पाहायला मिळते ना. सतीश, जसं आपण सांगितलं की डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी हा पार पडतोय. त्याचं कारण म्हणजे त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे देखील राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं. सतीश, नक्कीच मेघना, आपण पाहिलं तर त्याचं काम खूप मोठं आहे. एक त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते, त्यानंतर पश्चिम बंगालचे देखील होते आणि हे जे राज्यपाल असताना देखील त्यांनी त्या राज्यांमध्ये खूप मोठं जे काम आहे ते केलेलं आहे आणि त्याचीच कुठेतरी ही पोचपावती म्हणावी लागेल. कारण डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस कोल्हापूरचे ते करवीर पन्हाळा मतदारसंघ होता त्याचे जेव्हा आमदार झाले त्यानंतर खरं तर राजकीय त्यांची कारकीर्द या ठिकाणी सुरुवात झाली आणि कोणीही व्यक्तीचा त्यांच्याकडे काम घेऊन गेला तर त्यात त्यांचं काम जे आहे ते कधीही नाही म्हणले नाहीत आणि प्रत्येकाचं काम जे आहे ते त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर त्यांच्या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून हजारो तरुणांना या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे. त्यासोबत सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचं काम मोठं आहे, कृषी क्षेत्रात देखील त्यांचं काम मोठं आहे आणि या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून हजारो तरुण सध्या नोकरी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळेच खरं तर डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं नाव हे नुसतं महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेर म्हणजे जगाच्या पातळीवरती एक अभिमानानं घेतलं जायचं आणि खरं तर 91व्या वर्षी त्यांचं हे आपल्याला दुःखद निधन आहे ते झालेलं आहे ना. त्यांच्यावरती साश्रू नयनांनी खरं तर हे अंत्यविधी आता या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाचे डोळे या ठिकाणी पाणावलेले आहेत. सतेज पाटील असतील,
जे संजय डी पाटील असतील यांनी देखील आता सध्या ते या ठिकाणी खरं तर साश्रू नयनांनी निरोप देताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सध्या ज्या पद्धतीनं कुटुंबियांचा अश्रू अनावर होतं त्याच पद्धतीनं सामान्य नागरिकांचे देखील आता या ठिकाणी खरं तर डोळे पाणावलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सगळ्याचं जर पाहिलं तर डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या कार्य जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती होतं, त्या काळातल्या माणसांसाठी होतं. आणि त्यामुळं आता खरं तर हे सगळे हजारो नव्हे तर लाखोंच्या संख्येने आलेले जे कोल्हापूरकर आहेत ते आता साश्रू नयनांनी या ठिकाणी निरोप देतात आपल्याला पाहायला मिळत आहे. सतीश, खरं तर डॉक्टर डी.वाय. पाटील आणि काँग्रेस याचं फार जवळचं नातं राहिलेलं आहे, त्यामुळे दिल्लीतून काही काँग्रेसचे वरिष्ठ नेते येतात का अशी अपेक्षा खरं तर नागरिकांना होती, मात्र तसं काही पाहायला मिळत नाहीये. राज्यातून काँग्रेसचे कोणते कोणते नेते मंडळी या अंत्यविधीसाठी सहभागी झालेत सतीश? मेघना, खरं पाहिलं तर राज्यातले विजय वडेट्टीवार असतील त्यासोबत इतर देखील नेते उपस्थित राहिलेले आहेत. आणि त्याचे महत्वाचे म्हणजे मल्लिकार्जुन खरगे हे जे आहेत ते केंद्रातून उपस्थित राहिलेले आहेत. ते राष्ट्रीय पातळीवरचे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यासोबत हर्षवर्धन सपकाळ आहेत, विजय वडेट्टीवार आहेत, बाळासाहेब थोरात आहेत, यशोमती ठाकूर आहेत, विश्वजित कदम आहेत. त्यांच्याचे अनेक नेते जे आहेत ते काँग्रेसचे उपस्थित झालेले आहेत. आणि हे सगळे नेत्यांनी उपस्थित राहून त्यांच्या सतेज पाटलांना एक प्रकारचा धीरच दिलेला आहे. आणि या ठिकाणी अंत्यदर्शन तर त्यांनी घेतलंच आहे, मात्र आता देखील अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी पॅव्हिलियन ग्राउंडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि एकीकडे पाहिलं तर राजकीय वैमनस्य विसरून तर महादेवराव माडिकांनी काल या ठिकाणी डी.वाय. दादांच्या अंत्यविधीचे या ठिकाणी तर आज अंत्यदर्शन आहे ते घेतलेलं आहे. आज अमल माडिकांचे त्यांनी देखील या ठिकाणी अंत्यदर्शन आहे ते घेतलेलं आहे. त्यामुळे एकूण पाहिलं तर मोठ्या संख्येनं लोक येत आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते येत आहेत, भाजपचे येत आहेत, महाविकास आघाडीतील माहिती असेल या सगळ्याच नेत्यांनी येऊन या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. नंतर सुशीलकुमार शिंदे देखील या ठिकाणी दाखल झालेले होते. सुशीलकुमार शिंदेच्या डी.वाय. दादांच्या कुटुंबियांचं नातं एक वेगळंच नातं आहे आणि त्यांनी देखील या ठिकाणी खरं तर येऊन दर्शन घेतलेलं आहे. पुढचे 2 ते 3 दिवस त्याच पद्धतीने अनेक नेते ज्यांना आज येणं शक्य झालेलं नाहीये ते मात्र पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये येऊन सतेज पाटील यांचं सांत्वन करतील असं देखील सांगितलं गेलेलं आहे. मात्र डी.वाय. दादांच्या कामाची ही पोच पावती जर पाहिली तर खूप मोठ्या संख्येने जनसमुदाय सध्या आपल्याला इथं येत असल्याचं बघायला मिळतं. आणि सकाळपासूनच अगदी साधारणतः 9 वाजल्यापासून ते 4 वाजल्यापासून या ठिकाणी मोठ्या संख्येनं तमाम नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. तर 1955 ते पासून त्यांनी विविध सोसायटीमध्ये काम करायला सुरुवात केली. तर 1955 ते 1959 मध्ये एक श्रीराम कोऑपरेटिव्ह सेवा संस्था जी कसबा बावड्यातली होती त्यामध्ये ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नंतर कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ते नगरसेवक म्हणून अखिल भारतीय काँग्रेसचे एकमेव नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी 1957 साली कार्य होते. 1960 साली ते ब्लॉक डेव्हलपमेंट कमिटी करवीरचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनी त्यावेळेस शेती आणि सिंचनासाठी अगदी विविध योजना राबवलेल्या होत्या आणि हरित क्रांतीला एक चालना दिली होती. त्यानंतर ते कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे देखील या ठिकाणी अध्यक्ष राहिलेले आहेत आणि कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहाय्य मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी 1962 साली पडीक जमिनीच्या लागवडीसाठी आणण्याचा प्रयत्न तो केला होता आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळं 1967 साली ते आमदार देखील विधानसभेतील आले होते आणि शेतकरी, कष्टकरी आणि मागासवर्गीयांचे प्रश्न त्यांनी या ठिकाणी प्रभावीपणे मांडलेले होते आणि आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी जे प्रयत्न आहेत ते या ठिकाणी त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर जो काळ गेला तो 1967 पासून ते 1980 पर्यंत हा मोठा काळ आहे आणि त्यांनी कोल्हापूर जिल्हा राज्य विद्युत कर्मचारी मंडळ जे आहे त्याची संघटना आहे त्याचं अध्यक्षपद देखील भूषवलं होतं आणि सुमारे 1 लाखापेक्षा अधिक ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी मोठं कार्य आहे ते केल्याचं आपल्याला खरं तर पाहायला मिळालं होतं. त्यानंतर महाराष्ट्र सिंचन विकास महामंडळाचे संचालक देखील ते राहिलेले होते. गारगोटीचं मौनी विद्यापीठ आहे त्या ठिकाणी देखील ते अध्यक्ष म्हणून राहिले होते आणि एकूणच जर पाहिलं तर 1980 नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य देखील त्या ठिकाणी होते आणि अनेक विविध सदस्यमध्ये त्यांनी काम केलं. त्यामध्ये दूरदर्शन सल्लागार समिती असेल, महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती असेल, यामध्ये देखील त्यांनी या ठिकाणी कार्य केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि हे सगळं करत असताना त्यांनी भारत मॉरिशस या ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी ते देखील अध्यक्ष राहिले. त्यांनी महाराष्ट्र भवन उभारले त्यांचं खूप मोठं योगदान जे आहे ते आपल्याला आपल्याचं पाहायला मिळालंय. 1991 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलाय. त्यामुळे डॉक्टर डी.वाय. पाटील यांना पद्मश्री हा किताब खरं तर बहार करण्यात आला होता आणि तेव्हापासून पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील असं संबोधलं जायचं.
आणि त्यांच्या माध्यमातून ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते, बिहारचे राज्यपाल होते, पश्चिम बंगालचे राज्यपाल होते आणि 2009 पासून ते 2014 पर्यंत ते त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत ते खरं तर राहिलेले आहेत. त्यांच्या काळामध्ये त्यावेळेस 1992 साली 65 अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं, त्याचं स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी पुढापुढात काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे काम प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी बहुमूल्य असं काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एक महत्वाचं म्हणजे डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेचा देखील खूप मोठ्या प्रमाणावरती विस्तार जो आहे तो केल्याचा पाहायला मिळते. 3 अभिमत विद्यापीठ आहेत, 5 राज्य खाजगी विद्यापीठ आहेत. या सगळ्या विद्यापीठांच्या माध्यमातून जवळपास 20 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी आहेत ते शिक्षण घेत आहेत आणि 5 लाखांपेक्षा अधिक जे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी खरं तर आपल्याला माजी विद्यार्थी असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळं ते नुसतं महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील त्यांनी खूप मोठं काम आपल्याला या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते. आणि त्यामुळेच डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे जे आता जो अंत संस्था ते सुरू आहेत ते पाहण्यासाठी खरं तर पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं जो जनसमुदाय आहे तो कोल्हापुरात एकवटल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतो की जे पाटील कुटुंबीय आहेत ते आता जे पार्थिवाचं जे आहे ते अंत्यविधीचे कार्यक्रम जे आहेत त्या ठिकाणी पार पडताना आपल्याला दिसून येतात. सर्व जे पाटील कुटुंबाचे जे प्रमुख आहेत ते आता खरं तर डी.वाय. पाटील यांच्या जो पार्थिव आहे निश्चित सतेज, शासकीय इतमामात खरं तर हा अंत्यविधी सोहळा या ठिकाणी पार पडतोय. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर डॉक्टर डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप दिला जातोय यावर आपलं लक्ष असेलच. तुर्तास घेऊयात छोटीशी विश्रांती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.